तर हे मिनिचर पार्क आहे जे जवळजवळ 4.5 एकरमध्ये. मिनिचर म्हणजे काय, जे मोठ्या गोष्टी असतात ते छोट्या करून दाखवतात. आईला भारी. ही गाडी ऍक्च्युली खराब झाली, ह्याच्यातनं धूर येत होता. ओ वाव, गाडी पास जा रही है. ऍक्सिडेंट. डीजे फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी. नाचताना ये. मी डीजे मॅन. Yo, DJ Pronita in the house. Very good morning from Netherlands, Amsterdam. ते यांचं रेस्टॉरंट हॉल आहे आणि समोर बघा. काल आपण इकडूनच आलो पण काही समजलं नाही. फाउंटन टाईप केलं. चला, आपलं सामान पॅक झालंय. आता आपण ॲम्स्टरडॅम वरनं निघतोय लुक्झमबर्ग साठी. काय झालं बाई, आपण निघालोय लुक्झमबर्ग साठी. इथून चलो, असं काहीतरी पॅसेज आहे इकडे खालती, तर तुम्ही बघितलं असेल. नमस्कार, गुड मॉर्निंग फ्रॉम ॲम्स्टरडॅम. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल कसं आम्ही रात्री ॲम्स्टरडॅम, त्याच्या अगोदर आपण ब्रुझेल बेल्जियममध्ये आपण एक्सप्लोअर केलं. तर आज आपण निघालोय लुक्झमबर्गसाठी आणि आत्ता करंट टेम्परेचर आहे 6 डिग्री. पण आता सवय झालं असं वाटते. चला बसमध्ये बसूया. अडकलो. हे जे तुम्हाला एक स्टॅच्यू दिसतं, एक माणूस आणि तिकडून, तर अशी स्टोरी याच्या मागे की डॅम होता एक, तो त्याला लिकेज होता. तर लिकेज वाचवायला तो असं बोट टाकून कंटिन्यूस उभा होता. हे तिकीट काउंटर आहे. आपलं ऑलरेडी तिकीट काढलेलं आहे. ही बघा KLM एअरलाईन्स, यांची फेमस एअरलाईन्स आहे. चला, आपले इन्स्ट्रक्शन सगळे कंप्लीट झालंय. तर हे मिनिचर पार्क आहे जे जवळजवळ 4.5 एकरमध्ये गेलेलं आहे. मिनिचर म्हणजे काय, जे मोठ्या गोष्टी असतात ते छोट्या करून दाखवतात. अरे वा, ट्रेन वगैरे चालू आहे. डिश ॲक्च्युली संडेला इकडे टायमिंग थोडं लेट असतात, पण आपली अपॉइंटमेंट होती 10ची म्हणून आपल्यासाठी ओपन केलं आहे. म्हणून तुम्ही बघू शकता तर फक्त आपले मेंबर्सच आहेत विना वर्ल्डचे. अरे वा, बरी ती पण ट्रेन. केलंय पोर्टचं मिनिएचर आणि एक गोष्ट दाखवतो इकडून ना. आता बोट मी बघितली जाताना, एक पॅसेंजर बोट होती इकडे. हे प्रणिता, फिश पण आहे. ते बघ, फिश आहे त्यात. अरे कुठे गेली ती बोट? हे बघ, आली बघा, बोट आली. क्रूज बोट आहे फुल. बोट आहे, बोट. बसते तू त्यावर, त्यावर बसशील तू. चाले बघ कसे बघतात आपल्याकडे. कुछ नाही मिलने वाला आहे. ते आहे हॉलंडचं फेमस विंडमिल. ते मला वाटते शिफॉल एअरपोर्ट आहे. प्रणिता, हे शिफॉल एअरपोर्ट आहे. ते बघ तिकडे लिहिलंय बघ. नाही सॉरी, हे वेगळं आहे. म्हणजे अच्छा, हे अख्खं शिफॉल एअरपोर्ट आहे. ते बघ, केव्हा ट्रेन आहे, ती ट्रॅम्प आहे. हे बघा, आईला भारी. चला जायचं का मुंबई? भारी. पण मला हे नाही समजत आहे, इकडे अशी काय वायर नाही, काय नाही.
ते बरोबर त्याच्याच अँगलनी कसं काय जाते? हा काहीतरी आहे तिकडे, ते खेचलं जाते. हे डच स्टाईल बिल्डिंग्स आहेत, भारी केलंय. हे रॉटरडॅमचं त्या लोकांनी पेट्रोलियम जे मोठं एक तिकडे इंडस्ट्री आहे त्याचं मिनिएचर केलंय. आणि हा मिनिएचर नाही, हा ॲक्च्युली खरा प्लेन आहे. आतमध्ये पण जाऊ शकतात, आपण जाऊन बघूया. अरे वा, हायवे, हॉलंडचे हायवे, 6 लेन हायवे. ॲक्च्युली असेच हायवे आहेत डिट्टो. तुम्हाला आवाज येत असेल, ही गाडी ॲक्च्युली खराब झाली, ह्याच्यातनं धूर येत होता म्हणून ती साईडला थांबलाय. ओ वाव, आता त्याला रिपेअर करायला कुठची तरी गाडी येईल ना. कुठे? ती बघा आली टोईंग, ती बघा आली तिकडे टोईंग. ती आता ह्याला पिकअप करेल आणि नेईल. बहुत दिमाग लगा है, बहुत. आली ते टोईंगवाला आला, म्हणजे रिपेअर केली आणि आता ही निघाली. हा ह्याला भारी. ते इथे काहीतरी मॅन्युअल कंट्रोल करायला दिलाय, पण आय थिंक बंद नाही आहे काहीतरी. हे बघ, हे बघ चालू झालं. हे काय आहे मला तर काहीच समजत नाही. नाही ब्रेक कशाला दाबते? दबा दिया. हे रेल्वे चला, हे ट्रेनचे आहे ड्रायव्हर. गाडी फास्ट जा रही है. ओ ऍक्सिडेंट. आता इकडे आपण फ्लाईट उडूया जरा बघू. हे आहे फ्लाईट, 2 लिव्हर आहेत. गाडी नाही नीट चालवा, पेन चालवायला लागला. ते आपल्यावर आहे कसं ठेवायचं ते. हा मी बसू इथे. ओके, पप्पा आणि पप्पी बसले. मग हा उचू उचलो. जा जा. ते हे जे बघतायत हे आहे रॉयल पॅलेस ॲपेल्डून म्हणून आहे. तर हे असं म्हणतात की हे फेमस आहे त्याच्या सिमेट्रिकल गार्डनसाठी. तर गार्डन तर आपल्याला त्या साईडनं दिसेल, पण इकडून पण दिसत असेल. एकदम सिमेट्रिकल आहे, एक्झॅक्ट या साईडला, एक्झॅक्ट त्या साईडला. हे जे तुम्हाला दिसतं ट्रॅक, हे ॲक्च्युली आहे बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेन का त्यांची युरोस्टार अशी म्हणतात, जी युरोपमध्ये फिरते. काइंड ऑफ बुलेट ट्रेनच आहे, पण त्याला युरोस्टार असं म्हणतात. ही तर मेट्रो आली. नाही सॉरी, मेट्रो नाही, इथे डबल डेकर आहे यांची. अच्छा, हीच युरोस्टार आहे वाटते. आपणही कन्फ्युजन आहे. ही युरोस्टार आहे आणि मग ही बुलेट ट्रेन असेल. तरी मी एकदा कन्फर्म करून सांगतो तुम्हाला. त्याला ये बोलली तेव्हा आलं नाही, कम कम बोलली तेव्हा आला. कसली का ना, हे ट्रॅक वेगळं आहे. ही बुलेट ट्रेन कन्फर्म, ही युरोस्टार, तिकडे मेट्रो आहे आणि ट्रॅम्प आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. चला आता आपण यांच्या सिटीमध्ये जाऊया. वेद्रपालिस नाव बघ ना, वेद्रपालिस. अरे कहना क्या चाहते हो? हा रिअल आहे, रिअल स्टफच त्यांनी मिनिएचर केलंय. जे जे आहे ना हॉलंड मध्ये. हा 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 आहे.
म्हणजे एक्झॅक्टली पॅलेसच्या खालतून नाही जात, दुसरीकडनं कुठून तरी जात असं. तर हे पण नेदरलँड इज नोन फॉर वर्ल्ड वाईड फॉर अच्छा, तर इंटरनॅशनल कोर्ट जे आहे ते नेदरलँडमध्ये आहे. ते आपल्या इंडियाच्या पाकिस्तानी स्पायचं का इंडियन स्पायचं कुठचं तरी आता एक केस चालू आहे रिसेंट. तर त्यासाठी आपले जे ॲडव्होकेट्स आहेत की कोण आहेत त्यांना नेदरलँडमध्ये यायला लागते. ते त्याचं हे मिनिएचर आहे. तर हे ट्युलिप आहे आणि ॲक्च्युली इकडे ट्युलिप गार्डन आहे मोठं. तुम्ही जर सिलसिला पिक्चर बघितला असेल अमिताभ बच्चनचा तर त्यात ते यूज केलं आहे, म्हणजे तिकडे शूटिंग केलं आहे. पण ट्युलिप गार्डन ओपन होतं 21 मार्चला ना, आणि त्या दिवशी काहीतरी मोठा इव्हेंट असतो. हे बघ यांचं चर्च, आणि तिकडे मास चालू नाही परिता, चर्च नाही कॉलेजचं आहे. कॉलेज स्टुडंट बसलेत बघ ना, ते काय ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यात आहे. युनिव्हर्सिटी आहे ब्रुकेलेन. हा आहे फेमस हॉलँडचा विंडमिल. तर काल आपण जी कॅनल राईड केली ती हीच आहे कॅनल राईड. त्याचं असं मिनिचर केलं काल. एक्झॅक्टली आम्ही असेच फिरत होतो. जर तुम्ही शेवटचा व्लॉग बघितला असेल तर त्यात मी दाखवलेली कॅनल राईड. अच्छा, प्रेस करा आणि तिकडे एक शो चालू आहे. ते हे एक हॉटेल आहे फेमस, त्याचंच एक मिनिएचर आहे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल डेस इंडेस. ओहो, काय मेहनत लागली असेल ना सगळं क्रिएट करायला. बाबा 20 युरो नाही 20 सेंट होते ना आपल्याकडे. हां, ते एक अम्युजमेंट पार्क आहे तिकडे 20 सेंट टाकायचे दिलाय. टाका. काय झालं काय? हो वाव. डीजे फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी, नाचताना ये. मी डीजे मॅन. Yo, DJ Pronita in the house. Get Rohit. आणि ही आमची इकडे रडते. ये हे बघा ते बिअरचे स्टोअर टाईप केलंय त्यांनी. ऑब्विसली नेदरलँड इज अ फुटबॉल कंट्री. हे बघा फुटबॉल स्टेडियमचा मिनिएचर आणि मॅच सुरू आहे वाटते. गोंगाट सुरू आहे. प्लेयर्स कुठे आहेत? तो एक प्लेयर झोपलाय व तिकडे बघ ना. घरांची प्रत्येक घरांची स्टाईल वेगवेगळी आहे. ती वेगळी आहे, ती वेगळी आहे. म्हणजे जे जे आहे नेदरलँडमध्ये ह्या लोकांनी तर सगळं असं युनिक तर काय म्हणजे सगळं बिल्डिंग स्ट्रक्चर वेगवेगळेच आहे त्यांच्या इकडे. तर ते सगळं मिनिचर क्रिएट करून ठेवलं आहे. आणि समोर असंच पार्क टाईप केलं आहे ज्यात आपण जाऊन पण तिकडे ना अशी वाळू आहे ती मग पायात बेत जाईल आपले. एक तर शूज पण आपण डेंजर घेतो. ते मधुरो डॅमचं ना मधुरामच आठवते मला. मधुराम तेच बोलते मगाचपासून. परी परी बाप्पा कुठे गेले?
परी परी पप्पा किती फिलिंग आले 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 ते आले पप्पा अरे कुठे गेले पप्पा पप्पा मत इकडे नाही या लोकांनी अशी इंटरेस्टिंग गेम पण दिलेत ना ते काय बघू आहे ना चिटकत नाही बघ ना परी जास्त मध्ये नको जाऊ थांब थांब तू बरोबर घे मी चिटकवतो नाही यार थोडं पुढे घे बस 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 मी इथे हा बघूया ते त्यांनी ऑलरेडी केलंय थांब 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 मला मागे तर नाही होते उचल उचल चला चिटकत का ना आपले हे हमको नहीं समझ में आ रहा है उल्लू बनाने का धंधा मी खेळते तुला गेम जमणार नाही तो बाबू तिकडे आग लागते आणि ते कंट्रोल करतायत तिकडे ते बघ आग लागली बघ आता आपण टाकायचं तिकडे पाणी दुसऱ्या बोटीने आपण त्या हँडल चला आपण एक्सप्लोअर करून झालाय भरपूर या लोकांनी पार्क जोडीला गेम्स पण ठेवल्यात त्याच्यामुळे ना इंटरेस्टिंग वाटतं ना भरपूर गेम्स आहेत खेळण्यासाठी म्हणजे आपण मॅन्युअली लहान पोरांसाठी ते मोठे पोर कोण पण करू शकतं अरे 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 हां तर परत एकदा सांगतो या मिनीचर पार्कचं नाव आहे काय नाव आहे मधुराम नाही मधुरो डॅम हे बघा आमची वेगळी टूर आहे सचिन दादा मिनी कुपर बघ ना चल चल पूर्ण टूरमध्ये पाऊस फक्त आपल्याला आता पॅरिसलाच लागलाय परत आला थोडासा क्लाउडीच आहे ना आल्यापासून वेदर इकडे क्लाउडीच आहे मध्ये मध्ये सनी होते पण ठीक आहे आपण घेतलं हे हलवा आहे छोले हलवा चिकन आज पहिल्यांदा आपण अशा प्लेटमध्ये खातो ना तर आज आपलं लंच या रेस्टॉरंटमध्ये होतं मस्त होतं जेवण आणि जॅकेट लटकवायला बघा आणखी ऑलमोस्ट सगळेच जॅकेट घर ओके बाहेरून दाखवतो बॉम्बे पॅलेस इंडिया स्पेशालिटी रेस्टॉरंट तर तुम्हाला मी सांगितलेलं जसं इकडे प्रत्येकाकडे सायकल असते सायकल ट्रॅक असतं म्हणजे आता तर आम्ही किती सिटीच्या बाहेर आहेत तरी इकडे पण सायकल ट्रॅक अवेलेबल आहे आपण आहेत आता डेन हॅग जे ॲम्स्टरडॅमच्या थोडं पुढे आहे